नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र कथा बघूयात. पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे लढले. तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजतच होते. पन्हाळ्यावरून निसटल्यापासून पावनखिंडीत पोहोचेपर्यंत ते सतत झपझप चालत होते. भर पावसात, गडद अंधारात. पन्हाळ्याहून निघाले दिनांक 12 जुलैच्या रात्री सुमारे 10 वाजता अन पावनखिंडीत पोहोचले 13 जुलैच्या दुपारी सुमारे 1 वाजता. म्हणजे सतत 15 तासांची धाव चालू होती त्यांची. तिथेच लढाई सुरू झाली. ती रात्री जवळजवळ 7-7:30 पर्यंत. म्हणजे सतत 6 तास ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते. सतत 22 तास शारीरिक श्रम, अविश्रांत मृत्यूशी झुंज. ही शक्ती त्यांच्या आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून? यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं? पण 7 पुत्रांचा हा बाप निदान 50शी उलटलेला शमीचा वृक्षच होता. त्यांना उद्दिष्टाचं गड गाठायचं होतं. त्यांची निष्ठा रुद्रासारखी होती. अग्निनिश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर. हाच त्यांचा हट्ट होता. उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती. तोफेआधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला, हा त्यांचा मृत्यूला निरोप होता. बाजी, फुलाजी आणि असंख्य मावळे सहज मेले. सूर्यमंडळ भेदून गेले. दुसऱ्या महायुद्धात खारकोनच्या जवळ रशियात जर्मन आक्रमक फौजेला अवघ्या 12 कामगारांनी असंच 1.5 दिवस झुंजून रोखून धरलं होतं. शत्रूची मॉस्कोवर चाललेली धडक या 12 वेड्यांनी रोखून धरली. मॉस्कोकडून मदतीसाठी रशियन सेना येत होती. ती येईपर्यंत हे 12 झुंजले, सारे मरण पावले. मदत आली. जर्मन हल्ला माघारी फिरला. अखेर रशियाचा जय झाला. हे 12 कामगार रशियाचे 12 तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत. आज बाजीप्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान असं आहे. भोर शहराजवळ 5 किलोमीटरवर सिंध या नावाचं एक छोटं सुंदर गाव आहे. तिथं बाजींचा भव्य वाडा होता. भोवती अंगण होतं. आज काहीही शिल्लक नाही. जिथं बाजी राहिले. याच युद्धकाळात आपल्याला आठवतंय का? शिवाजीराजे अफजलखानाच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी जेव्हा राजगडावरून प्रतापगडास आले तेव्हा असाच तुफानी पाऊस होता. या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊसाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले. कुटुंबातील सर्वांना त्यांनी राजगडावरच ठेवले. जिजाऊसाहेबांची भेट घेताना त्यांची दोघांचीही मने किती गलबलली असतील. राणीसाहेब, सईबाई या तर क्षयाने अत्यवस्थ होत्या. त्यांच्या भेटीतील मानसिक हल्लकल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का? पण हे पिळवटून काढणारे त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूच शकत नाहीत. राणीसाहेबांची आणि त्यांची ही शेवटचीच भेट. यानंतर फक्त 1 महिना आणि 26 दिवसांनी सईबाईसाहेब राजगडावर मरण पावल्या. महाराज तेव्हा प्रतापगडावर होते. जिजाऊसाहेबांची ही भेट झाल्यानंतर महाराज अफजलवधानंतर ताबडतोब पुढच्या मोहिमेला गेले. मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या. मग महाराजांची आणि जिजाऊसाहेबांची भेट पुन्हा केव्हा घडली? दिनांक 17 ऑगस्ट 1660 म्हणजेच 1 वर्ष, 1 महिना आणि 1 आठवडा. मायलेकरांची भेट नाही. विशाळगडावरून महाराज राजगडला आले. इतक्या दिवसांनी महाराजांचा बाळ यावेळी 3.25 वर्षाचा झालेला होता. त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलं असेल? गेली 2 वर्ष 2 आघाडीवर 2 जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते. सिद्दी जोहर आणि शाहिस्तेखान. कधी शत्रूच्या चुकांचा आपण अचूक फायदा घेत नाही. महाराज मात्र घेत असत. इथेच पहा ना, शाहिस्तेखानाने पुण्यावरच्या स्वारीत एक फार मोठी राजकीय चूक केली. आपल्याप्रमाणेच विजापूरचा आदिलशहा शिवाजीराजांचा शत्रूच आहे आणि तोही शिवाजीराजांशी पन्हाळगड आघाडीवर झुंजतो आहे. ही सरळ गोष्ट आपल्याला शिवाजीविरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे. एवढी साधी अक्कल शाहिस्तेखानाला जपता आली नाही. त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ले परिंडा हा काबीज केला. वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्तेखानाचे मित्रच नव्हते का? पण शाहिस्तेखानाने मित्राचाच खिसा कापला, त्याचा परिंडा जिंकला. हे घडलेले पाहताच विजापूरचा आदिलशहा भूकंपासारखा हादरला. शाहिस्तेखानाने मदत तर राहोच पण आपल्यावर घावच घातला. हे पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घडलेली युद्ध आघाडी एकदम बंद करून टाकली.
महाराजांच्यावर पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला. महाराजांनीही यावेळी आदिलशाहीविरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला. काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करावे.